ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण मीटिंग चालू करूया आता. आजच्या टॉपिकचं नाव काय? 10 स्टेप्स टू अ हेल्दियर, हॅपियर अँड वेल्दियर डिएक्शन लाईफ. म्हणजे अशा 10 महत्वाच्या स्टेप्स आहेत की जर डिएक्शन प्रोडक्ट आपल्या सदैव खाण्यामध्ये राहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं समाधानी लाईफ जगू शकतो. म्हणजे डिएक्शन मी खात राहिलो, मला आरोग्य मिळेल. मी जर 4 लोकांशी बोलत राहिलो, जे घेतील त्यांच्याशी बोला, नाही घेतील काही प्रॉब्लेम नाही. पण जर मी सांगत राहिलो आणि तुमच्या सांगण्यामुळे 4 लोकांचे आजार गेले, कोणाला 4 पैशाचा इन्कम सोर्स सुरू झाला, तर आपण सगळे मिळून हॅपी, हेल्दी, वेल्दी होऊ शकतो. त्यामुळे डिएक्शन हे आपल्याला सापडलेलं एक मिरेकल आहे, चमत्कार आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनात तो का असायला पाहिजे, त्याचं महत्त्व तुम्हाला आजची मीटिंग ऐकल्यानंतर पूर्णपणे कळायला लागेल. त्याच्यामुळे शक्यतो आजची मीटिंग खूप महत्त्वाची आहे. ज्यांना फोन करायचे पटापट फोन करू शकता, लोकांना कॉल करा आणि जमल्यास वही पेन सोबत असेल तर आनंद आहे. म्हणजे अभ्यासू दिसाल तुम्ही घरच्यांना की किती अभ्यास करतात डिएक्शनची मीटिंग ऐकताना, आणि हा अभ्यास आपल्याला डिएक्शन वाढवताना भरपूर फायद्याचा होऊ शकतो. ओके, तर पहिली स्लाइड आपली येते तुमच्या समोर. थ्रू रॉंग हॅबिट्स वी चूज टू ब्रिंग डिसीज अपॉन ourselves. Health and character are ruined because of our sinful indulgences. म्हणजे सगळ्यात महत्वाची, आता जेवढी लोक तुम्ही आजारी बघता, हॉस्पिटलाइज बघता, त्याच्यापैकी बरेचशी लोक आपल्या चुकीच्या सवयीची बळी ठरलेली असतात आणि चुकीच्या सवयीमुळे त्यांनी त्यांच्या बॉडीवरती आजार ओढवून घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य आणि त्यांचं कॅरेक्टरचा नाश होतो. कारण त्यांची पाप कर्म, इंडल्जन्स म्हणजे पाप कर्म, इंडल्जन्स म्हणजे कार्मिक अकाउंट म्हणतो ना आपण त्याला, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक शब्द असतो. तसे तुमच्या चुकीच्या कृत्यामुळे तुम्हाला आजार येत राहतो. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की जेव्हा एखाद्याला रोग होतो, जेव्हा एखाद्याला आजार होतो किंवा ज्याला काहीतरी त्रास होतोय आणि याचं रिअल कॉज असतं त्यांच्या आजारांचं, दे सीक टू गेट रीड ऑफ देअर इनकन्व्हिनियन्स बाय कन्सल्टिंग अ फिजिशियन. त्यांना वाटतं की डॉक्टरने मला पटपट बरं करावं, ओके, आणि मला त्या आजारातनं बाहेर काढावं. पण एवढं सगळं मासताना सुद्धा की त्यांच्या चुकीच्या वाईट सवयी सोडायला तयार नसतात. बट नो एफर्ट ऑफ चेंजिंग देअर अनहेल्दी हॅबिट्स. म्हणजे आता माझ्या एक साधारणपणे मागच्या 8-10 दिवसात, महिन्याभरामध्ये अशी काही लोक माझ्या संपर्कात आली की लिटरली म्हणजे तरुण मुलं आहे, तर वय असेल 33, 34, 35, आणि आठवड्यातले 5 दिवस चिकन, मटन किंवा ड्रिंक रेग्युलर, म्हणजे घरचं जेवण तर आहेच आहे, त्याच्याशिवाय हे जर एवढं खात राहील की कोलेस्ट्रॉल भयानक वाढत चाललंय, त्याच्यानंतर वजन भरपूर वाढत चाललंय, पाईल्स म्हणजे मुळव्याधीचा त्रास सुरू झालाय, ओके, आणि मग ऑपरेशनची पण तयारी सुरू झालीये, हार्ट प्रॉब्लेम सुरू झालेत, बीपी वाढत चाललाय, कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय. पण त्यांना सांगणार कोणीच नाही की सवय सोडा. डॉक्टर ट्रीटमेंट देतील. त्याच्यानंतर अशी काही लोक आहे की नाही मला दररोज प्यायलाच पाहिजे, नाही पिलं तर काय नाही, मला जमतच नाही, काम नाही म्हणून मी पीत जाऊन बसतो. असं जर तुम्ही करायला बसला तर त्याच्यामुळे तुमचा लिव्हर काय म्हणेल, तुमचा हार्ट काय म्हणते, तुमचं पोट काय म्हणेल. मग अशा जर गोष्टी तुम्ही चुकीच्या सवयी करून बसला, किंवा एखादा सिगारेट वडावे, किती त्याला लिमिट आहे, 1 पाकिट 2 पाकिट, चेन स्मोकर म्हणतात त्याला, चेन स्मोकर. आणि त्याला काय होतंय, होतं काय नाही, एकदाच होणार आहे शॉर्ट आणि आपलं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुमच्याच घरातले समजा वडील असतील किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा तुमची मिसेस असेल किंवा तुमची तरुण मुलं मुली असतील, हे जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातायत आणि आपण ट्रीटमेंट करणार आहोत, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणार आहोत, हे सगळं करण्याच्या अगोदर डायरेक्ट तुम्ही कधी आजारी पडत नाही, हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात जात नाही, सिम्पटम तुमच्या बॉडीला काहीतरी येत राहतात. आणि हे जर सिम्पटम तुमच्या बॉडीला काहीतरी येत आहेत, तर पहिल्यांदा आपल्या चुकीची पावलं बंद करा, चुकीच्या सवयी बंद करा. आणि हे कोण सांगतंय तुम्हाला? द मिनिस्ट्री ऑफ हिलिंग, गव्हर्नमेंट सांगतंय. म्हणजे जे असतात ना, आपण काय म्हणूया, ज्यांना वाईट सवयी असतात त्या सोडण्याकरता काय असं एनजीओ वगैरे असतात, म्हणजे ज्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड एनजीओ असतात, ते सांगतायत क्लॉजनुसार की तुम्ही तुमच्या चुकीच्या हॅबिट जर सोडल्या नाहीत तर तुम्हाला विनाकारण आजाराला निमंत्रण देऊ शकता आणि कमी वयात आपला मृत्यू होऊ शकतो. मग कॉम्प्लिमेंट अप्रोच टू हेल्थ, आरोग्य कसं ट्रीट करायला पाहिजे, त्याचं काय रेमेडी असते नेमकी? तर सगळ्यात पहिल्यांदा एक असते की
आधुनिक वेस्टर्न ट्रेडिशनल मेडिसिन आणि एक असते एशियन म्हणजे आपली भारतीय संस्कृती. या दोन प्रकार आहेत. म्हणजे आता आपण बघितलं की मॉडर्न झालो आपण नाही का, आपण आधुनिक होत चाललोय, ॲलोपॅथी जास्त वापरत चाललोय. ह्याच्यात काय असतं, ॲलोपॅथी म्हणजे काय केलं जातं, मेडिकेशन फॉर इमिजिएट सिम्पटम रिलीफ अँड क्रायसिस मॅनेजमेंट. आत्ता मला ताप आलाय, आत्ता माझं पोट दुखायला लागले, आत्ता मला कसं तरी व्हायला लागले, इमिजिएट गोळी द्या की मला लगेच बरं वाटायला पाहिजे. पण आणि हे काय करतं नेमकं, हे करतं इंटरव्हेन्शन ऑफ द डिसीज. म्हणजे ती जी काही प्रोग्रेस आजाराची वाढत चालली त्याच्यात ते घुसून त्याला बंद पाडायचा प्रयत्न करतं. त्याची वाढ थांबवतं आणि तुम्हाला वाटतं की नाही आता ओके झालं, गोळी खाल्ली मी ओके. म्हणजे पित्त होतंय तर तुम्ही अँटासिडची गोळी खाता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अचानकच अंगाला खास सुटायला लागली किंवा तुम्हाला असं वाटायला लागलं की मला वेगळंच काहीतरी वाटतंय अंगाला, असंच काहीतरी चावल्यासारखं वाटतं. तुम्ही काय करता लगेच अँटीव्हायरलची काहीतरी प्रॉडक्ट घेऊन टाकलं तुम्ही, की झालं माझी खाज-खुजली लगेच बंद व्हायला लागली. त्याच्यानंतर मला असं थोडासा ताप आल्यागत वाटतंय, कणकणी आल्यागत वाटतंय, की मी अँटी फिवर लगेच क्रोसिन खाल्ली. म्हणजे मला ते थांबवून टाकलं मला. जुलाब व्हायला लागले, तर माझं पोट दुखतंय. पोटावरती काही काम नाही. खाणं-पिणं चालूच आहे. लोमोफेनची गोळी खाल्ली, जुलाब थांबवले. म्हणजे थोडक्यात काय होतंय, की तुम्हाला जर मी आत्ता सांगितलं ना, तर आत्ता समजा तुम्ही एक मोटरसायकल चालवताय आणि मोटरसायकल मधलं काय झालं, अचानकपणे की तुमच्या त्या गाडीतलं ब्रेक ऑइल संपलं किंवा कमी-कमी आलं आणि इंडिकेटर वाजायला लागला. पिक, 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 पिक. तर तुम्ही काय करता? इंडिकेटरच काढून टाकता. इंडिकेटर काढायला पाहिजे का ते ब्रेक ऑइल टाकायला पाहिजे होतं. ब्रेक ऑइल वापरलंच नाही. गाडी चालणार की काही दिवस. पण नंतर काय व्हायला लागेल, ब्रेक फेल होऊन इंजिन फेल व्हायला लागेल. म्हणजे हे असतं वेस्टर्न मेडिकल, तात्पुरता इलाज. पण आपली संस्कृती काय? भारतीय संस्कृती काय? न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे त्याला काहीतरी पौष्टिक जेवणामध्ये काहीतरी कमतरता मिळते. तर त्याच्या खाण्यापिण्यात तो आहार नीट जात नाही. रिव्हायटलाइज अँड नॉट फॉर रिप्लेसमेंट ऑफ मेडिकेशन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला गोळ्याकडे जाऊनच दिलं जात नाही. तुमचा आहार चांगला झाला पाहिजे. तुमच्या खाण्यात असा पौष्टिक सप्लिमेंट चांगल्या राहिल्या पाहिजेत. आणि मग प्रिव्हेंट म्हणजे मला आजार येऊच नये. जसे आपण गाडी सर्व्हिसिंग का करतो? मी जर गाडी रेग्युलर सर्व्हिसिंग केली तर माझी गाडी ब्रेकडाउन होणार नाही. तसं एशियन कल्चर काय आपलं, आशिया खंडातलं कल्चर काय आपलं, प्रिव्हेन्शन इन ऍस्पेक्ट टू कीप ऑप्टिमम बॉडी एलिमेंट इन बॅलन्स अँड अव्हॉइड डिसीजेस. म्हणजे माझी बॉडी जास्तीत जास्त संतुलित मला ठेवायची आहे आणि मला आजार टाळायचे मला. मला इन फ्युचर आजार काही यायलाच नको. त्याच्याकरता ही आपली पॅथी आहे, एशियन मेडिसिन पॅथी. आणि डीएक्सन कुठला आहे? डीएक्सन एशियन मधलंच आहे. आपण काही युरोप मधनं आलेलो नाही. आपली पाश्चिमात्यमधनं आपण आलेलो नाही. आपण ईस्टकडं वेस्टकडे जाणारी कंपनी आहे. म्हणजे आपण प्रिव्हेन्शन सेक्टरमध्येच काम करतोय. व्हाय डू वी नीड सप्लिमेंट? आपल्याला म्हणजे असा पूरक आहाराची गरज काय आहे? हे पूरक आहाराची गरज हे कोण सांगते तुम्हाला? हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन, हार्वर्ड मेडिकल स्कूल, ट्रस्टेड ऍडवाइस फॉर अ हेल्दियर लाईफ. म्हणजे ही एक खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. तिला एक नामांकित युनिव्हर्सिटी आहे आणि ते का सांगतात की तुमच्या बॉडीला पूरक आहाराची आवश्यकता काय आहे? त्याचं पहिलं कारण फॉर न्यूट्रिशनल बॅलन्स. म्हणजे आपण असं म्हणूया की काही लोकांच्या घरात अजिबात मांसाहार करत नाहीत किंवा काही लोकांच्या घरात फक्त शाकाहार केला जातो. आता फक्त शाकाहार मी करतो तर माझ्या खाण्यामध्ये व्हिटॅमिन B12 येणारच नाही आणि B12 जर माझ्या बॉडीत कमी राहिले तर काय होऊ शकतं आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. मग याच्यानंतर काही लोकांच्या घरी दूध दुभतं आहे, पण तो दूध त्याला आवडतच नाही किंवा काही जण खातात, पण त्याला ते पचतच नाही. म्हणजे एन-केन प्रकारे माझ्या बॉडीमध्ये काहीतरी डिफिशियन्सी जनरेट होतीये. ती डिफिशियन्सी जर मी आता वेळीच रिकव्हर नाही केली, तर त्यातनं मला एखादा मोठा आजार येऊ शकतो. किंवा अजून काय होतं, की टू डिले द नॉर्मल एजिंग प्रोसेस. आत्ता आपण बघितलं, की समजा काही लोकं 40 वयाचे आहेत, पण 50शी सारखे वाटायला लागतात. काही लोकं 50शी सारखी वय त्यांचं आता 50 असतं, पण 60-70च्या माणसासारखी इम्युनिटी त्यांची थकलेली, कमजोर, वीकनेस, त्यांना शेतातलं काम जमणार नाही किंवा कष्टाची कामं जमणार नाहीत. म्हणजे वय जास्त वाटायला लागतं किंवा थकवा त्या लेव्हलच्या बॉडीमध्ये असतो. अजून काय असतं, टू अव्हॉइड स्ट्रेसफुल कॉम्प्रोमाइज टू अवर इम्युन सिस्टम. म्हणजे तणाव माझ्या बॉडीवरती खूप काही येतायत, पण मी तसंच माझं लाईफ कॅरी करत राहतो तणावातून. पोट दुखतंय, करतोच आहे काम. झोप नीट येत नाही, चला उद्या मला कामाला जायचंय तर जायचंच आहे.
त्याच्यानंतर मला अचानकच काहीतरी छातीत दुखायला सारखं वाटायला लागतं, कम जेवलं की मला भीती वाटायला लागतं, पोट साफ होत नाही माझं, पण मी तसाच खात राहिलोय. याच्यामुळे माझी बॉडीतली प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी, कमी, कमी होत चालली आहे. त्याला सपोर्ट गरज होता, की सपोर्ट द्या, सपोर्ट द्या. पण आपण दिलाच नाही. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगतो, की समजा तुमच्या गाडीच्या चाकातली हवा कमी झाली, हे तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही तशीच गाडी चालवत राहिला, तर काय होईल? होणार काय नाही. म्हणजे गाडीचा जो टायर असतो त्याच्यातली ट्यूब घासायला लागेल आणि अख्खा टायर ट्यूब बदलायला लागेल तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला कळते की माझ्या गाडीची हवा कमी झाली, मी तशीच गाडी चालवतोय, तसाच लोड घेतोय, तर माझी ट्यूब खराब व्हायला लागेल. तशी माझी आतली इंटरनल सिस्टीम खराब व्हायला लागते. वेळीच तुम्ही हवा भरायला पाहिजे होती. वेळी तुमचा पंक्चर काढला गेला पाहिजे होता. गाडीचा सांगतो मी, तुमचा नाही सांगत आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आपण करत नाही आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती खालावत जाते. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही ॲलोपॅथीचे दवाखाने करत राहिला, तरी सगळीच्या सगळी ॲलोपॅथी खाण्याची औषधं टेम्पररी असतात. तात्पुरता इलाज आहे. बीपीची गोळी दररोज खा, गडबड व्हायला लागेल. शुगरचं इन्सुलिन तुम्हाला दररोज घ्यावं लागेल. कारण नाही खाल्लं तर गडबड व्हायला लागेल. पण इन्सुलिन मला घ्यावंच का लागते? मला बीपीची गोळी खावीच का लागते? काय अडचण आहे? ओके. त्याच्यावरती काम होत नाही. रूट कॉज वरती काम करत नाही. ते फक्त सिम्प्टम वरती काम करत राहतात. म्हणजे ॲलोपॅथीच्या गोळ्या फक्त टेम्पररी असतात. मग आता स्टेप नंबर 1 काय? स्टेप नंबर 1 सुरू झाली. फाइट स्ट्रेस अँड फटीग विथ डीएक्सन स्पिरुलिना. जर माझ्या बॉडीवरती वेगवेगळे ताण-तणाव मला जाणवतात, तर काय व्हायला लागेल, की माझ्या बॉडीवरती जे ताण-तणाव येत राहतात आणि त्याने मला जो त्रास व्हायला लागतो, तो त्रास मला काय करायचा? तो त्रास माझा कमी झाला पाहिजे. अंग दुखत राहतं, पोट दुखत राहतं, थकवा येत राहतो, झोप नीट लागत नाही. या सगळ्यासाठी आपल्याला डीएक्सएन-स्पिरुलिना खात राहायची आहे. म्हणजे अँटी स्ट्रेस, तणावमुक्तीचा हा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा देऊ शकतं. का देऊ शकतं? कारण त्याच्यामध्ये 9 प्रकारची इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात. आता अमायनो ॲसिडची गरज काय आहे? सगळ्यात महत्वाचं, अमायनो ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडी. म्हणजे यांनी आता आपण कसं म्हटलं, की मला घर बांधायचंय, तर मला विटा पाहिजेत. ओके. त्याच्यावरती मी बॉडी वाढवत जाऊ शकतो. तसं अमायनो ॲसिड हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे तुम्ही जे खाता-पिता ते खाल्लेलं अंगी लागायला, कन्व्हर्ट करायला, ग्लुकोजमध्ये रूपांतरित करण्यासाठी अमायनो ॲसिडची खूप गरज असते. आणि हे कुठं बाहेर सगळीकडेच मिळतील असं नाहीये. किंवा काही वनस्पतीमध्ये तुम्हाला मिळाले, तरी सुद्धा त्याच्यावरती आपण केमिकलच्या फवारण्या केल्या, चांगलं शेत होतं की नव्हतं माहित नाही, चांगल्या क्वालिटीचं होतं की नाही माहित नाही. पण अमायनो ॲसिड्स पूर्णमध्ये 9 प्रकारचे आहेत. याच्याशिवाय अमायनो ॲसिड्सचं अजून काय काम असतं बॉडीमध्ये? प्रमोट मसल ग्रोथ अँड सेल रिव्हायटलाइज, ल्युसीन म्हणतात त्याला. म्हणजे आता तुमची मुलं-मुली वयात येत चालली आहेत आणि त्यांची बॉडी सुदृढ नाहीये. ओके. फिजिक चांगलं नाही, दिसायला चांगले नाहीत, ओके, अंगापिंडाने भरलेले नाहीत, तर ते कोण काम करतं? अमायनो ऍसिड काम करायला लागतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठनं मिळणार आहे ते? स्पिरुलिना मी जर खाल्ल्या, तर माझ्या बॉडीची मसल ग्रोथ, ओके, मस्क्युलर सिस्टम, म्हणजे आपण बायसेप, ट्रायसेप, शोल्डर, थाईज जे मारत राहतो, हे मस्क्युलर सिस्टम खूप महत्वाचे, स्ट्रेंथ आणि स्टॅमिना किंवा एनर्जी करता. तरी डेव्हलप कशातनं व्हायला लागेल? स्पिरुलिना खाल्ले की तुम्हाला इसेन्शियल अमायनो ऍसिड मिळतात आणि त्याच्यामधनं तुमची मस्क्युलर ग्रोथ चांगली व्हायला लागेल आणि रिव्हायटलाइज म्हणजे नवचेतना, परत चला, चला जाओ, जोश, उत्साह, जोम तुमच्या बॉडीमध्ये यायला लागेल. हे बॉडीतले हार्मोन बॅलन्स करायला लागतात. तुम्हाला माहितीये का? एक्स्ट्रा हार्मोन पण चालत नाही आणि लो हार्मोन पण चालत नाही. हार्मोन बॅलन्स असायला पाहिजे. एक्स्ट्रा हार्मोन जर सुरू झाले, तर मग आपण बघितलं की काय व्हायला लागेल? समजा एखाद्या लेडीजलाच मिशा सुरुवात झाल्या, दाढी सुरुवात झाली, आवाज पुरुषी यायला लागला, गडबड आहे ना? बॅलन्स मध्ये इस्ट्रोजन नॉर्मल निघालं पाहिजे. एखाद्या पुरुषांना टेस्टोस्टेरॉन जास्त झाले, तर उगाच दंगल करत बसायला लागेल, ते कुठे हाणामाऱ्या करत बसेल, नको नको ते विकृती त्या बॉडीमध्ये डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे बॅलन्स करण्याकरता स्पिरुलिना महत्वाचे आहे. आयन्स बॉडीमध्ये, इन्झाईम्स म्हणजे पाचक रस आणि ब्रेन केमिकल्स. ब्रेन केमिकल्स म्हणजे आता बघितलं ना, सिरोटॉनिन, मेलाटॉनिन, हे तुम्हाला काय सांगितलं? हे असतं अर्जिनाइन मध्ये. अर्जिनाइन एवढ्या सहजासहजी तुम्हाला खायला कुठे मिळणार नाही. आणि आपल्याकडे जे मिळतं हे ऑर्गॅनिक नॅचरल फॉर्म मध्ये मिळायला लागतं. त्यामुळं हे इसेन्शियल अमिनो ऍसिड का महत्वाचे आहेत? संध्याकाळ झाली, चला मला झोप आली पाहिजे. सकाळ आली, चला मला जाग आली पाहिजे. आता मी जेवतोय, मला भूक लागली पाहिजे. चला मी आता खाल्लंय, मला पचलं पाहिजे. ओके. अचानकच आता मला
भरपूर काम करायचंय, तेव्हा प्रेशर नाही मला वाटायला पाहिजे. अचानक माझी परीक्षा आलीये, मग मला असा अरे बापरे! आता काय होतंय माझं, डिप्रेशन, प्रेशर, ओके. हे असं न होण्याकरता तुमच्या बॉडीतले ब्रेन केमिकल्स बरोबर स्त्राव व्हायला पाहिजे त्याचा. अचानक तुम्हाला दचकून जाग येते, भीती वाटते, हायपरटेन्शन, हाय बीपी, हे जे सगळं सगळं होत राहतं, स्ट्रेस, ताणतणाव येत राहतो, डोकं दुखायला लागतं. हे सगळं कंट्रोल करतं अर्जिनाइन. आणि हे कशामध्ये, डीएक्सन स्पिरुलिना. त्याच्यामुळं हे बॉडीतले हार्मोन बॅलन्स करायला लागतात. आणि माझ्या माहिती करता आता जेवढे लोकांना कुठले आजार होतात ह्या आजारांची मूळ सुरुवात जर कुठं असेल ना, तर ते असतात सायकोसोमेटिक, म्हणजे मनाचा खेळ, सगळ्या मनाचा खेळ. अरे बापरे, गावात त्याला सर्दी झाली काय, आपल्या घरी कोरोना येतोय काय, आणि लोकांना टेन्शनमुळे कोरोना झाला, कारण नसताना हकनाक लोक गेली बिनकामाची. मग सगळ्यात महत्वाचं, आपल्या ब्रेन मधले केमिकल चांगले होण्याकरता चांगले विचार, नको ह्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे, असला निगेटिव्ह थॉट न येता मला दुनिया बदलायची आहे, मला घराण्याचा विकास करायचा आहे, ठीक आहे सगळं चांगलं होत राहील, येऊ दे प्रॉब्लेम मला काय आले तर, असं पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप होण्याकरता स्पिरुलिना तुम्हाला खायची आहे. याच्यानंतर स्पिरुलिनामध्ये अजून काय काय आहे, स्पिरुलिनामध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B12. आता हे सगळं किती महत्वाचं आहे नीट बघा, वही पेन काढा, लिहून घेत जा, किंवा मग तुम्ही संध्याकाळी ऐकू शकता, तुम्हाला वाटेल तेव्हा हा चॅनल बघू शकता, संतोष देवकर युट्यूब चॅनल, ओके. आता B1 आपल्या बॉडीत जर कमी झालं तर काय होतं, B1 म्हणजे थायमिन डिफिशियन्सी, आणि हे जर माझ्या बॉडीमध्ये B1 कमी कमी झालं तर माझ्या लक्षातच राहत नाही. मग तुम्ही सांगा, भरपूर वर्षभर अभ्यास केलाय आणि पेपरच्या वेळी काय लक्षातच राहिलं नाही तर झाला ना पोपट बिनकामाचा. त्याच्यामुळे असं व्हायला नको, म्हणजे स्मृती कमी राहणे, लक्षात न राहणे, मेमरी लॉस, याला म्हणतात अल्झायमर, डिमेन्शिया सारखे भयानक आजार होऊ शकतात, व्हिटॅमिन B1 ची कमतरता. नंतर काय सांगितलं मी तुम्हाला, बेरी बेरी, हा जो आजार आहे ना, हा आजार म्हणजे कसा असतो की आपल्याच बॉडीतली प्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि मसल्स वीक होत जातात. आणि मग जे आपल्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं असायला पाहिजे, रक्ताभिसरण चांगलं असायला पाहिजे, ते तेवढंसं न राहिल्यामुळं माझ्या बॉडीमध्ये फटिगनेस यायला लागतो, अंग दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, क्रॅम्प येतोय, थकवा येत राहतोय, उत्साहच वाटत नाही, मला काय खरंच वाटत नाही माझं, म्हणजे हे बेरी बेरी आजाराची लक्षण आहेत. ओके, हे कशामुळे झालं, व्हिटॅमिन B1 डिफिशियन्सी. आणि एवढंच नाही, ह्याच्यापेक्षा भयानक होऊ शकतं. कुठला आजार होऊ शकतो, गुलियन बॅरी सिंड्रोम, GB सिंड्रोम. मी तुम्हाला एक टेस्टिमोनियल नेहमी सांगतो बघा, 2009 साली एक श्रीगोंद्यातला मुलगा होता, ओके, अमोल मोरे. आणि अमोल मोरेला कुठला आजार झाला होता, 4थीत पोरगा असताना, GB सिंड्रोम. म्हणजे काय झालं होतं, अचानक 4थीतलं पोरग शाळेतनं घरी येताना फिट आली, दातखिळ आली, पडलं, ऍडमिट केलं बारामतीच्या हॉस्पिटलला, डॉक्टरला आजारच समजला नाही. मग त्यांना आणलं पुण्यातल्या केम हॉस्पिटलला, आणि डॉक्टर आनंद पंडित, मग ट्रीटमेंट केल्यानंतर त्या मुलाला 2.5-3 लाख रुपये खर्च केले, पण ते म्हणले की हा मुलगा कधीच चांगला होणार नाही, कधीच बरा होणार नाही, चालू शकणार नाही. मग एवढ्याशा छोट्या मुलाला GB सिंड्रोम व्हायचं कारण त्या मुलाच्या रेस्पिरेटरी श्वसन संस्था आणि GI ट्रॅक ह्याच्यामध्ये काहीतरी फार इन्फेक्शन तयार झालं, आणि फार इन्फेक्शन मुळे त्या मुलाचा GB सिंड्रोम डेव्हलप झाला. आणि GB सिंड्रोमचा आजार म्हणजे आपल्याच बॉडीतली इम्युनिटी आपल्याच बॉडीवरती हल्ला करते. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण चोर लपवला, आपल्या घरातलाच कोणतरी चोऱ्या करायला लागला, आपल्या घरात काहीतरी कार्यक्रम दाखवायला लागला, तर याला म्हणतात GB सिंड्रोम. म्हणजे आपली इम्युनिटी आपल्या बॉडीवरती हल्ला का करायला लागली, कारण तुम्ही त्याला योग्य वेळी जेवायलाच दिलं नाही, ओके, आरामच दिला नाही. घरात सगळेजण तुम्ही चांगलं जेवताय आणि त्या माणसाला जर काही खाऊन हे करू नको, ते करू नको, तर तुम्ही सगळे झोपल्यावर कार्यक्रम करायला लागेल, तर त्याला म्हणतात GB सिंड्रोम सारखा आजार व्हायचं कारण व्हिटॅमिन B1 डिफिशियन्सी. त्याच्यामुळं स्पिरुलिना खा, हे बरं व्हायला लागेल, लक्षात चांगलं राहायला लागेल, मेमरी वाढायला लागेल. B2 म्हणजे काय, B2 म्हणजे रिबोफ्लेविन डिफिशियन्सी, कीप लिव्हर हेल्दी, रिड्यूस फोटोसेन्सिटिव्हिटी रिएक्शन टू सनलाइट. म्हणजे
जे लोक आता लिव्हर कोणाचा खराब होऊ शकतो, जे भरपूर दारू पितात, भरपूर बियर पितात, भरपूर ऍसिडिक फूड खात राहतात, ज्यांना एजीओटी, बिलिरुबिन, कावीळ सारखे आजार होऊन गेलेत, नागिन नागिन म्हणतो की नाही आपण, हे आजार ज्यांना होऊ पाहतायत होतात, ऍसिडिटी बॉडी, त्यांचा लिव्हरला त्रास होऊ शकतो. पण त्यांना आजार कुठला होऊ शकतो, गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयात खडे, किंवा लिव्हर सिरोसिस, किंवा अशाच लोकांना उन्हाची एलर्जी असते. उन्हात गेले की अचानक स्किन लाल लाल व्हायला लागते, किंवा अंगावरती चट्टे यायला लागतात, रिएक्शन टू द सन, म्हणजे त्यांना सूर्यप्रकाश झेपतच नाही. याचा अर्थ त्यांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B2 ची कमतरता आहे. मग हे कोणातनं मिळायला लागेल तुम्हाला B2? स्पिरुलिना. मजबूत खा, लिव्हर चांगला व्हायला लागेल तुमचा. त्यामुळं मी असं म्हणू शकत नाही की दारू पिणाऱ्यांनो तुम्ही, मी तर माझं असं म्हणणं आहे की दारू प्यायलाच नाही पाहिजे. पण एखादा म्हणे मी सोडूच शकत नाही. अरे बाबा, लिव्हर फेल झाला तर गडबड व्हायला लागेल. तुम्हाला माहित नसेल तर आपल्या महाराष्ट्राचे मंत्री रामकृष्ण मोरे यांना लिव्हर सिरोसिस झाला होता. 96 लाख रुपये खर्च केले. काय उपयोग नाही होत, किती पैसे असेल तरी सुद्धा. माहितीये का, पिंपरी चिंचवडला रामकृष्ण मोरे नाट्यगृह आहे. मग असे आजार आपल्याला जर यायला नको असेल तर सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिना खायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा लिव्हर हेल्दी राहू शकतो. याच्यानंतर व्हिटॅमिन B6 डिफिशियन्सी ही कुठनं होते? पायरिडॉक्सिन फॉर नॉर्मल ब्रेन इम्पल्स ट्रान्समिशन, प्रिव्हेंट डायबिटीस अँड ॲक्ने. म्हणजे आता आपण म्हणूया की सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काय खाल्लं पिल्लं की पहिला मेंदूला जातो सिग्नल, अरे हा जेवलाय बरं का. मग आता तो सिग्नल गेला की त्याच्या न्यूरो सेल मधनं सिग्नल कुठं जाणार? पॅनक्रियास मध्ये, अरे हा जेवलाय, पटकन साखर बॉडीत भरपूर वाढलीये, तू जा आणि इन्सुलिन सोड, म्हणजे साखर कंट्रोल करायचं काम कर. पण मला सांगा, काही लोक लेट लतीफ असतात. म्हणजे काय? उठू की, करू की, आळशी गंगाराम असतात. मग आळशी गंगाराम हे तेवढेच नसतात, तिथं पण असतात. मग ते जेवले की जेवण तसंच पोटात राहील, आणि लवकर मेंदू सिग्नलच देणार नाही त्याला, आणि दिला तरी हा बघणारच नाही. इन्सुलिन जर लेट निघायला लागलं, तेवढी साखर बॉडी जास्त पसरायला लागेल. मग पुढं असाच जर बॉडीचं तुमच्या हॅबिच्युअल राहिलं तर बॉडी डायबिटीज डेव्हलप व्हायला लागेल. त्यामुळे तसा जर नको असेल, हे कशामुळे झालं? B6 ची कमतरता बॉडीमध्ये होती. त्याच्यामुळे B6 कुठनं मिळायला लागेल? स्पिरुलिनामधनं मिळायला लागेल. आणि जेव्हा आपण बघितलं की मुलं मुली वयात आले की आकने, मुरुम, पिंपल्स, पुरळ, पिगमेंटेशन स्किनवरती यायला लागतं, केस जास्त जायला लागतात. ओके, मग हे सगळं तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला खायचे स्पिरुलिना. म्हणजे तुमचा मेंदू सशक्त व्हायला लागेल, अलर्ट, तत्परता, चला इमिजिएट मला करायचंय, मला आळशीपणा करायचाच नाहीये. त्यामुळे त्यांनी स्पिरुलिना द्यायला पाहिजे. याच्यानंतर B12 व्हिटॅमिन, कोबालामाइन. तुम्ही किती जरी खाल्लं, ओके, किती जरी जेवण केलं, आणि तुमच्या बॉडीत व्हिटॅमिन B12 जर मिळालंच नाही, जर नसेल, तर तुम्हाला एक आजार होऊ शकतो, पर्निशियस ॲनिमिया. म्हणजे तुमच्या रक्तातला आरबीसी काउंट कमी 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 व्हायला लागतो. आणि जास्त कमी कोणाचा असतो? महिला मंडळ, किंवा शाकाहारी माणसं, जैन समाज, अगरवाल समाज, पंढरपूरचे माळकरी. मग या लोकांना जास्त त्रास होऊ शकतो, हार्ट, हृदयाचा त्रास, किंवा न्यूरोसेल्स, म्हणजे लक्षातच राहत नाही, विसराळूपणा, किंवा त्यांना आजार होऊ शकतो, स्पाईनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, मणक्यांचा आजार होऊ शकतो. हे कशामुळे झालं? व्हिटॅमिन B12 ची कमतरता. आणि डिएक्सन मध्ये, स्पिरुलिनामध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर आहे. त्यामुळं जर तुम्हाला रक्ताची कमतरता आहे, अंगात रक्त कमी पडतंय, लक्षात राहत नाही, विसराळूपणा वाढलाय, पाठ कंबर दुखत राहते, आणि आरबीसी काउंट कमी कमी होत चालला, तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. इम्युनिटी वाढण्याकरता व्हिटॅमिन B12 तुम्हाला स्पिरुलिनामध्ये भरपूर खायला मिळेल. त्याच्यामुळे खायला सुरुवात करा. ओके. मग आता एवढे सगळे सांगितले व्हिटॅमिन्स. मग परत सांगतो मी, या सगळ्यातनं मुक्ती मिळवायची असेल, हेल्दी राहायचं असेल, फास्ट स्ट्रेस अँड फटेग विथ DX आणि स्पिरुलिना, 6 पॅक बॉडी बनाव. हे स्पिरुलिना मजबूत खायला सुरुवात करा. लहान मुलांनी 2, टीन एजर्स वयात आलेले बॅचलर मुलं 4, सकाळी 2 संध्याकाळी 2, लग्न झालेली जोडपी सकाळी 4 संध्याकाळी 4, जो 50च्या पुढे चाललाय त्यांना 12, 4 4 4. हे सगळं खा, आणि आपली बॉडी सशक्त हेल्दी ठेवण्यासाठी
कायम प्रयत्नवादी राहा. स्टे फिट अँड लुक यंग. म्हणजे तुम्हाला असं मस्त वाटायला पाहिजे. ओके, तुम्ही तरुण दिसायला पाहिजे. तुमच्याकडे बघून एखादा म्हणायला नाही पाहिजे, काय राव दिवस उगवलास कोणीकडे, काय तुझं तोंड बघितलं राव, दिवसच खराब गेला. बघित राहिलं तुमच्याकडे की बघत राहायला पाहिजे, वाव क्या माणूस आहे राव. ओके, आणि मग तुमचा फिटनेस बोलतो बरं का. फिटनेस नसायचं कारण तुमच्या बॉडीत असणाऱ्या कमतरता, त्या कमतरता दूर करा आणि तुम्ही स्पिरुलिना खायला सुरुवात करा आणि कायम तरुण दिसा. लुक यंग विथ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई. आता व्हिटॅमिन ए का पाहिजे बघा. व्हिटॅमिन ए चं काम आहे, तुमचं जसं वय वाढायला लागेल, तुमचं जसं वय वाढायला लागेल तशी तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक पेशीची वाढ व्हायला पाहिजे. हृदयातल्या पेशी, किडनीच्या पेशी, लिव्हरची पेशी, केस चांगले राहायला पाहिजेत, नजर चांगली व्हायला पाहिजे, मसल डेव्हलप व्हायला पाहिजे, उंची वाढायला पाहिजे, ताकद यायला पाहिजे. लेडीज मुली असतील तर युट्रसची ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे. ओके, त्यांना फिगर अँड व्हायटॅलिटी सगळं हेल्दी असायला पाहिजे. त्याच्याकरता व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. आणि व्हिटॅमिन ए चांगला असेल तर तुमची नजर चांगली राहायला लागेल. लहान वयात लागणारा चष्मा, रातांधळेपणा, त्याच्याने डोळ्यावरती चिपाड यायला लागतात, मोतीबिंदू लहान वयात यायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हिटॅमिन ए जर तुमच्या बॉडीमध्ये रेग्युलर चांगल्या प्रमाणात असेल तर मुलांचं फिजिक म्हणजे हाडांची वाढ चांगली व्हायला लागेल. बोन रिमॉडेलिंग. ओके, म्हणजे तुमची हाडं चांगली राहतील, सुदृढ राहतील. त्याच्याकरता व्हिटॅमिन ए कुठे मिळतं? गाजर. आता कुठून आणणार एवढी गाजरं दररोज खायला प्रत्येक पेशीला? शक्य आहे का? शक्य नाही आपल्याला ते. त्याच्यामुळं मला एक दुपारी मित्र भेटले होते, ते म्हणे मला सगळं लाईव्ह शेतातलं खायला आवडतं. अरे बाबा, गाजर आणायची कुठनं दररोज एवढी? आणि मिळतील ती चांगली मिळतील का नाही कशावरून? हायब्रिड मिळतात, सगळं नॅचरल मिळत नाही. त्याच्यामुळं हे सगळं मिळण्याकरता व्हिटॅमिन ए स्पिरुलिनामध्ये आहे. ज्याच्या अंगात व्हिटॅमिन ए जास्त तो यंग दिसणार, फ्रेश दिसणार. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन डी काय करतं? प्रमोट्स ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम, प्रिव्हेंट ऑस्टिओपोरोसिस. म्हणजे मी आता खाल्लंय, सगळं जेवलोय आणि याच्यामध्ये कॅल्शियम आलाय माझ्या खाण्यापिण्यामध्ये, पण मी कॅल्शियमचं अन्न खाल्लंय, पण कॅल्शियम आल्याला शोषून घेण्याकरता व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी स्पिरुलिनामध्ये आहे. आणि नॅचरल पाहिजे तर उन्हात फिरायला जा. उन्हात सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी तुम्हाला चांगलं मिळायला लागतं. शक्य नाही, स्पिरुलिना खा. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या स्पिरुलिना जर खाण्यामध्ये आल्या तर तुमच्या बॉडीला कॅल्शियम चांगला मिळायला लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस आपली जी हाडं ठिसूळ होत चालली, ओके, पाठीला पोक यायला लागलाय, गुडघे दुखायला लागलेत, कंबर दुखायला लागली, तर ते होणार नाही. त्यामुळं हे व्हिटॅमिन डी स्पिरुलिनामध्ये मिळायला लागेल. व्हिटॅमिन ई मिळतं स्पिरुलिनामध्ये. याचा उपयोग काय होतो? प्रोटेक्ट फ्रॉम सेल डॅमेज बाय फ्री रॅडिकल्स अँड टॉक्सिन्स. म्हणजे आपल्या बॉडीतल्या पेशी दररोज ज्या डॅमेज होत आहेत, कशामुळे डॅमेज होत आहेत? खराब हवा, खराब पाणी, खराब अन्न, चुकीचं काहीतरी खातोय पितोय. ओके, बॉडीमध्ये फूड पॉयझन काहीतरी झालंय, क्लायमेट चेंज झालं होतं, भलतीकडेच गेला होता काहीतरी आणि त्रास झालाय बॉडीमध्ये. आईस्क्रीमच खाऊन आलाय, चिकन मटनच खाल्लंय, झेपलंच नाही बॉडीला, पचलंच नाही, गॅस पोटात तयार झालाय, सर्दी कफ खोकला झालाय, बीपी शुगरचा काहीतरी त्रास आहे, आणि किंवा आता कोरोना आलाय, व्हायरल काहीतरी आजार झाले त्याला. तर या बॉडी जे तुमच्या टॉक्सिन जनरेट होत आहेत, या टॉक्सिनच्या किंवा फ्री रॅडिकल्स बॉडीमध्ये आले, त्याच्यावरती अँटीऑक्सिडंट म्हणून व्हिटॅमिन ई काम करायला लागतं. आणि ज्याच्या अंगात व्हिटॅमिन ई चांगलं आहे ना, त्याची स्किन छान असेल, त्याची त्वचा चांगली दिसायला लागते. म्हणजे त्वचेला सुरमा, कोड, ऍलर्जी, पिगमेंटेशन, याचा अर्थ व्हिटॅमिन ई कमी आहे. आणि व्हिटॅमिन ई जर कमी असेल तर अशा पुरुषांना मूल व्हायचा प्रॉब्लेम येतो, किंवा लेडीजला प्रेग्नन्सीच राहत नाही आणि राहिली अबॉर्ट होऊ शकतं. मग व्हिटॅमिन ई कशामध्ये? स्पिरुलिना. ए स्पिरुलिनामध्ये, डी स्पिरुलिनामध्ये, ई स्पिरुलिनामध्ये. व्हिटॅमिन बी ची B1, B2, B6, B12 तुम्हाला सांगितलं. व्हिटॅमिन ए, डी, ई सांगितलं. एवढं सगळं स्पिरुलिनाच्या आतमध्ये आलंय. म्हणून स्टे फिट विथ DXN स्पिरुलिना 2-in-1 कॉफी, न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल. हे जर तुमच्या रेग्युलर खाण्यापिण्यामध्ये जर आलं तर काय करतं? याच्यात असतं लेसिथिन, इज अ फॅट इमल्सिफायर. इमल्सिफायर हा एक असा घटक असतो की तो बॉडीत असणं गरजेचं आहे. नेटवरती पण सगळं चेक करा, हे काय असेल ते प्रूव्हन सगळं आहे. आणि कुठल्या लॅबोरेटरीने प्रूव्ह केलं ते? इथे लिहिलंय बघा, न्यूयॉर्क USA युनिव्हर्सिटी. त्यांनी सांगितलंय की DXN स्पिरुलिनामध्ये
ओके. लिसिथिन इज अ फॅट इमल्सिफायर असतं. हे काय करतं, तुमच्या रक्तामध्ये, मी काय सांगतोय ते नीट ऐका, तुमच्या रक्तामध्ये जे अतिरिक्त फॅट आहे आणि अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आहे, जे तुमच्या रक्तप्रवाहातनं दररोज वाहतंय, हार्टमध्ये, किडनीमध्ये, लिव्हरमध्ये, पोटामध्ये, युट्रसमध्ये, हे फॅट डिझॉल्व्ह केलं जातं, कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्ह केलं जातं, त्याचं पाण्यात रूपांतर केलं जातं आणि ते किडनीकडे पाठवलं जातं. या माणसाची लघवी खूप व्हायला लागेल आणि त्याला फ्रिक्वेंट युरिनेशन, लूज मोशन व्हायला लागेल आणि मग इट इज अ फॅट बर्नर. सगळ्यात महत्वाचं. आणि हे लेसिथिन कशामध्ये, हे आहे स्पिरुलामध्ये, हे आहे ट्युनियन कॉफीमध्ये, हे आहे न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल मध्ये. त्याच्यामुळं हे तिन्हीच्या तिन्ही प्रोडक्ट तुम्हाला फॅट लॉस करता खूप चांगलं काम करायला लागतात, मदत करतात. त्याच्यामुळं वेन टेकन टुगेदर विथ रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे ट्युनियन कॉफी पण घ्यायची तुम्हाला, स्पिरुलिना पण घ्यायची आहे आणि न्यूट्री ऑइल पण घ्यायचंय. ज्या लोकांना वजन कमी करायची इच्छा आहे, माझा बिनकामाचा बोजा जास्त वाढलाय, ओके, हा जर मला वेट कमी करायचा असेल तर तिन्हीच्या तिन्ही प्रोडक्ट घेताना तुम्हाला व्यायामाची सुद्धा गरज आहे. आणि हे तुम्हाला वजन कमी करायचा स्टँडर्ड फॉर्म्युला मी डायरेक्ट सांगून टाकलाय. त्याच्यामुळं आरजीजेल आलं तर चांगलं आहे, पण ज्याला आरजीजेल शक्य नाही, ट्युनियन कॉफी, स्पिरुलिना आणि न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, हे तिन्हीच्या तिन्ही प्रोडक्ट त्याला घ्यायला पाहिजेत. म्हणजे वजन काट्यावर उभं राहिलं, अरे बाप रे असं म्हणायची पाळी येणार नाही. आणि लोकांनो मापात राहा. बिनकामाची वजन वाढून हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉलचे त्रास वाढवून घेऊ नका. अटॅक येऊ शकतो. डायरेक्ट जागेवरती जातात आजकाल लोक. आपले प्रोडक्ट घरात घ्या, खूप स्वस्त आहेत. हे सगळ्या तिन्ही प्रोडक्टची किंमत मिळून 2-3 हजार रुपये सुद्धा होणार नाही. आणि अटॅक आला की कायमचा माणूस जातोय, परत येत नाही. त्यामुळे काळजी करा. आणि हे तिन्ही प्रोडक्ट जर घेतले, महिनाभर आरामात जाईल एका माणसाला. रेग्युलर 4-6 महिने घ्या, कायम खाल्ले तरी काही नुकसान नाहीये. ओके, त्याच्यामुळे वापरा, हे खूप फायद्याचं आहे. स्टे फिट अँड लुक यंग विथ डीएक्सन स्पिरुलिना. मी आता तुम्हाला सांगितलं, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई जर तुमच्या बॉडीत रेग्युलर जायला लागलं तर तुमची बॉडी अशी छान शेप मध्ये दिसायला लागेल. त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट आपले वापरा. स्टेप नंबर 3, कीप अ हेल्दी हार्ट विथ रोजेल. जर तुमचं हार्ट हेल्दी पाहिजे, ओके, आपकी दिल की धड़कन हेल्दी होनी चाहिए, तो आपको पीना होगा रोजेल ज्यूस. रोजेल हे प्रोडक्ट खरं खूप चांगलं आहे. ह्याच्यात व्हिटॅमिन सी खूप आहे, पण त्याची मुवमेंट आपण जेवढी करायला पाहिजे मार्केटमध्ये तेवढी करत नाही डीएक्सनचे लोक. आणि प्रोडक्ट खिशाला अफोर्डेबल आहे आणि खूप चांगलं आहे. हे जसं आपण तुमच्या घरी पाहुण्याला की रो अफजा देता, गुलाब पाणी प्यायला देता, नका प्यायला देऊ ना, रोजेल प्यायला द्या ना. उंचीला उंची पसंत, जावई घरी आलाय, आपली पोरं वयात आली आहेत किंवा तुम्ही आता वाढलाय, नको ते कशाला गुलाब पाणी कुठलं आणता, काय माहिती काय काय मिळतं आणि त्याने त्रास व्हायला लागतो. त्यापेक्षा रोजेल प्यायला सुरुवात करा. चांगलं 1-2-3 चमचे टाकायचे ग्लासभर पाण्यामध्ये आणि तुम्ही चिल्ड पाण्यात पिऊ शकता, गरम पाण्यात पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे जर तुम्ही घेतलं, द रूट कॉज ऑफ मोस्ट कार्डिओव्हास्क्युलर डिसीज इज द लॅक ऑफ व्हिटॅमिन सी इन द बॉडी. तुमच्या शरीराच्या आतमध्ये व्हिटॅमिन सी कमी असल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचे त्रास होतात. कोण सांगतंय हे? ज्या व्यक्तीनं नोबेल प्राइज घेतलंय, पीएचडी आहे, ओके, आणि त्यांचं एक पुस्तक पण आहे, हाऊ टू लिव्ह लॉंगर अँड फील बेटर. मी दीर्घायुषी कसा जगू शकतो आणि आनंदी कसा जगू शकतो बाय कन्झ्युमिंग व्हिटॅमिन सी. कशामध्ये असतं माहितीये का? लिंबामध्ये. खात जा की दररोज एक लिंबू, पण नाही खाता मी, ओके, मग रोजेल प्या, काय नुकसान नाहीये, परवडतं तुम्हाला. लिंबू चांगलं 5 रुपयाला आहे. किती लिंबू आणणार आहे दररोज दररोज खायला? एक एक चमचा घ्या रोजेल, तुम्हाला चांगलं परवडेल. अख्खं घरदार एका चमचामध्ये मस्तपैकी भागू शकतं सकाळ संध्याकाळ. व्हिटॅमिन सी तुमच्या खाण्यामध्ये चांगलं आलं तर तुम्हाला हृदयविकार होणार नाहीत. ओके, व्हिटॅमिन सी चा सगळ्यात जास्त रोसेल मध्ये अगदी संत्री मोसंबीपेक्षा जास्त आहे. नॅचरल सोर्स काढून बघा. ओके, डीएक्सन रोजेल ऍडव्हान्टेज ओव्हर अदर व्हिटॅमिन सी ब्रँड्स. इतर व्हिटॅमिन सी ज्याच्या ज्याच्यामध्ये मिळतं त्याच्यापेक्षा रोसेल मध्ये मुबलक प्रमाणात आहे. डीएक्सन रोजेल कंटेन्स ओनली 300 मिलीग्राम ऑफ नॅचरल व्हिटॅमिन सी. डीएक्सन रोसेल मध्ये फक्त 300 मिलीग्रॅम नॅचरल व्हिटॅमिन सी आहे, पण इट्स पोटेन्सी, ओके, म्हणजे आपण त्याची घनता म्हणू, इज डबल्ड बाय द ऍक्शन ऑफ फ्लेवोनॉइड्स. त्याच्यामध्ये असतात फ्लेवोनॉइड्स आणि याच्यामुळे काय होतं की
हे साध्या व्हिटॅमिन सी पेक्षा, साध्या लिंबापेक्षा कितीतरी पट चांगलं काम करतं. आता फ्लेवोनॉइड्स म्हणजे ऍक्च्युअल कोण हे चित्रात बघा, हे कसं काम करतं बॉडीवरती. तर बेनिफिट्स फ्रॉम रोझेल, हाव फ्लेवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी वर्क टुगेदर. व्हिटॅमिन सी तर काम करतच, पण आपल्या रोझेल मध्ये काय आहे, फ्लेवोनॉइड्स. हे बॉडीत काय काम करतं, हा बघा, हा चोर आहे, चोर. हा चोर काय करतोय माहितीये का, आपल्या बॉडीमध्ये चोऱ्या करतोय. म्हणजे मी आता मस्तपैकी मिसळ पाव खाल्लाय, तर्री पाव खाल्लाय, ड्रिंक पिलंय, हा गेलाय लिव्हर मध्ये, लिव्हरला त्रास करायला लागलाय. एक तर मीच पैसे दिले हॉटेलमध्ये, मीच जेवण करून आलो, आपणच बिल भरलं, आणि पैसे आपण देऊन पण आपल्यावरती रुबाब दाखवणार. बॉडीत जाऊन दारू आपला लिव्हर खराब करणार, तुम्ही नको ते खाता, ते पोट खराब करायला लागणार. मग तुम्हाला साधा कॉमन सेन्स सांगा, आपण लाईव्ह बघा समोर समोर, आपण एखाद्याला इमानदारीत खूप मदत करतोय. बघा आता मी काय सांगतोय, मी उदाहरण तुम्हाला पटेल सांगतो. एखाद्याला खूप इमानदारीत मदत करताय, कुठल्याही कामात मदत करताय, आणि तो तुम्हाला एवढी रेग्युलर दररोज मदत करताय, आणि तो जर तुम्हाला काय करायला लागला, नको तिथं तुमची मापं काढायला लागला, तुम्हाला शिव्या द्यायला लागला, मारामारी करायला लागला, उद्धटपणे बोलायला लागला, आरोगन्सपणा दाखवायला लागला, तर तुम्ही काय केला पाहिजे? अशा लोकांना किती फटके टाकाल तुम्ही? म्हणजे मग त्याचं तोंड सुद्धा दाखवू नको मला, चाल थोडीच ना, अजिबात थांबला नाही पाहिजे. एवढं जर तुम्हाला कळतंय, तर तुम्हीच दारू पिलाय, तुम्हीच बिल भरलंय, तुम्हीच मिसळपाव तर्रीपाव खाताय, तुम्ही सिगरेट ओढताय, हे सगळं ओढून आपलेच बॉडी खराब करतात. मग हे फ्लेवोनॉइड्स काय करतो, असं करतोय काय भावड्या तू, तुला एंट्रीच नाही, तुला येऊनच दिलं जाणार नाही. व्हिटॅमिन सी फक्त देखरेख करायचं काम करेल, आणि तो देखरेख एवढी तगडी असेल की तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला फसवायला तो येऊ शकत नाही. म्हणजे आला तरी चल बाहेर, इथं थांबायचंच नाही, तू न्यूट्रल करून टाकतं त्या बॉडीला. ते जे तुमच्या बॉडीत पॉइझन गेले ते न्यूट्रल करून टाकायचं काम करायला लागतं व्हिटॅमिन सी. आता फ्लेवोनॉइड्स काय करतो, फ्लेवोनॉइड्स इफेक्टिव्ह स्कॅव्हेंजर ऑफ फ्री रॅडिकल्स. म्हणजे आपण काय म्हणूया, समजा आपल्या मी काहीतरी उलट पालट खाल्लं, आणि व्हिटॅमिन सी ने पाहिलं, अरे हा कचरा झालाय, आणि त्याने फक्त असा झाडू मारला, ते गेलं. पण जे तुमच्या आतड्यामध्ये चिकटून राहिलंय, तुमच्या रक्तामध्ये मिसळून राहिलंय, आणि ते निघायचंच काम घेत नाही, त्याच्यामुळे तुमच्या रक्तात वाढलं, युरिक ऍसिड वाढायला लागलं. ओके, त्याच्यानं तुमच्या बॉडीतल्या फॅट डिपॉझिट होत गेला, आणि तुमचं वेट वाढतच चाललंय. व्हिटॅमिन सी तर घेतलं, पण कमी प्रमाणात झालं. मग हे काय करतं, तुमच्या बॉडीमध्ये उद्या जाऊन कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालं, बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं, मग रक्त विस्कळ झालं, युरिक ऍसिड वाढलं, मग आर फॅक्टर पॉझिटिव्ह झाला, मग संधिवात डेव्हलप झाला, मग रुमॅटिक आर्थरायटिस सुरू झाला. असलं होऊ न देता फ्लेवोनॉइड्स काय करतं, त्याला घासून पुसून बॉडीतनं बाहेर घालून टाकतं, अजिबात थांबायचंच नाही, बॉडीच क्लीन करायचं काम करतं. त्याला म्हणतात स्कॅव्हेंजर, मुळासहित चकाचक साफ करून टाकतं, आणि त्याच्यामुळे तुमचे गुडघे, पाठ, पोट, कंबर काय दुखत नाही, तुमचं चांगलं पोट साफ व्हायला लागतं. त्याच्याकरता फ्लेवोनॉइड्स, रोझेल खूप महत्वाचं आहे. ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना रोझेल तुम्ही प्यायला द्या म्हणजे द्या. आणि मग असं म्हटलं जातं की 320 मिलीग्रॅम मी जर रोझेल पिलो दररोज, फक्त किती सांगितलंय, एक त्याच्या गोळ्या तर आपल्याकडे नाहीच आहे, त्यामुळे एक चमचा, बरं जर तुम्ही दररोज पित राहिला, तर असं म्हणतात की ज्या लोकांचा हाय बीपी आहे, म्हणजे आपला बीपी किती पाहिजे, 80-120, पण ज्यांचा बीपी वाढतोय 90-140, आणि डॉक्टर त्याला कायम गोळ्या खायला सांगितल्या, तर असं म्हणतात की फक्त 4 आठवड्यामध्ये, म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये त्याचा बीपी 14 mmHg डाऊन होतो, म्हणजे नॉर्मल, डायरेक्ट नॉर्मलला येतो. आता मला सांगा, 140 14 जर उतरला, तर सरळ सरळ तो 122 वरती आला की नाही, 126 वरती आला, नॉर्मलला झाला. किंवा 90 वरनं जर 14 वरती खाली उतरला, तर तो परत नॉर्मलला आला, 80च्या रेंज मध्ये गेला. म्हणजे हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर ज्याचं झालंय, त्याचं नॉर्मल करण्यासाठी तुम्हाला रोझेल प्यायचंच आहे. त्यामुळे कीप हेल्दी हार्ट विथ डीएक्झन रोझेल. त्याच्यानंतर स्टेप 4, मेंटेन अ शार्प मेमरी अँड हेल्दी ब्रेन विथ स्पिरुलिना कोकोजी. तुमचा मेंदू सशक्त व्हायला लागेल कोकोजी खाल्ल्यानंतर. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हिटॅमिन B1 जर कमी झालं तर तुमच्या ब्रेन मधले केमिकल्स चांगले निघत नाहीत, मग तुम्हाला झोप लागत नाही, ताणतणाव, स्ट्रेस, विकनेस, अलर्ट मेंदू राहत नाही. त्याच्याकरता स्पिरुलिना आणि कोकोजी असं जर तुम्ही सोबत घेत राहिला, तर आवर ब्रेन नीड्स द राईट काइंड ऑफ न्यूट्रिशन फॉर द इट टू फंक्शन प्रॉपरली. म्हणजे तुम्हाला
भाषा शिकता येते, मराठी, हिंदी, कन्नड बोलतोय, मेमरी, अभ्यास चांगला झाला पाहिजे, शाळेत मार्क चांगले पडले पाहिजे. ओके, मी कुठं जातोय, कुठं राहतोय, काय खातोय, कुठं काम करतोय, व्यवहार ज्ञान मला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह फंक्शन, मला गणित सुटली पाहिजे, बेरीज वजाबाकी जे काही कॅल्क्युलेशन असतात ते यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं फिजिअल, समोर जे दिसतंय मला ते मला कळलं पाहिजे, मी काय पाहतोय आणि त्याच्यातनं मला काय विचार केला पाहिजे. आता आपण अशी पण काही लोक बघतो बरं का, समोरनं कळते गाडी अंगावरती, तर तो गाडी बाजूला जात नाही. अरे गाडी ठोकेल तुला. असं पण असतात काही लोक. मग आता ही बिमारी कुठली आहे? याचा अर्थ त्या मेंदूला कळतच नाही की बाजूला जायचंय. आणि असा एक पेशंट आपल्याकडे होता बरं, वडूजमध्ये होता. त्या मुलाच्या ब्रेनमध्ये पाणी साठायचं, पाणी. आणि मग त्याच्या डोक्यातनं पाणी काढलं होतं आणि ते पोटात सोडलं होतं. आणि मग त्याला कळायचंच नाही काय होतंय ते. आणि व्हिज्युअल अँड स्पॅटियल स्किल्स म्हणजे अवकाश ज्ञान, काय चाललंय ब्रह्मांडामध्ये. आपण म्हणतो ना, एखादा माणूस कुंडली काढतो, ग्रह नक्षत्राचा अभ्यास करायला लागतो. हे सगळं मेंदूतनं चालतं, मेंदूतनं. व्हिज्युअल म्हणजे त्यासाठी चांगलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन, फोकस. चल मी गाडी चालवतोय, मी अभ्यास करतोय, एखादी लेडी स्वयंपाक करतीये, किंवा मी काय करतोय त्या कामावर माझा फोकस राहायला पाहिजे. ह्याच्याकरता मेंदू तत्पर असायला पाहिजे. आता मग एक खाल्लंय पोटात, पचलंय, आणि मग रक्तातनं मेंदूपर्यंत गेलं पाहिजे. आता मेंदूपर्यंत पोहोचायला रक्त तरी अंगात पाहिजे का नको? रक्तात व्हिटॅमिन्स तरी पाहिजे की नको? हे सगळ्यासाठी तुम्हाला खायला पाहिजे, काय खायला पाहिजे? स्पिरुलिना आणि कोकोजी. आणि ही लेडीज काय सांगते बघा, रीटा लेवी. रीटा देवी नाही बिहारची, रीटा लेवी. हा, आणि ही कोण आहे? मॉन्टेलसिनी, पीएचडी नोबेल प्राइज विनर आहे ही आजी. बघा कशी दिसते, छान. आणि तिने काय सांगितलं? the more nerve growth factor produced by your body for your brain, the more improved your memory. जेवढी तुमचं शरीर एनजीएफ तयार करतं, तेवढी तुमची मेमरी चांगली चालते. म्हणजे शरीर तयार करतं. आता जर तुमचं पोरग चांगला अभ्यास करत नसेल, किंवा जर तुम्हाला स्ट्रेसमुळे समजा लेडीजला काही काम जमत नसेल, याचा अर्थ त्यांच्या आहारात गडबड आहे. उगीच नावं ठेवू नका की हे बदडच आहे, त्याला काय कळतच नाही, हा बिंडोकच आहे, हा बावट आहे. पहिल्यांदा त्याला चांगलं पिंगलं खायला घाला, स्पिरुलिना खायला घाला, कोकोजी खायला घाला, शाळेतले मार्क वाढायला लागतील, तत्परता वाढायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं एनजीएफ डेव्हलप व्हायला लागेल. नर्व म्हणजे चेतासंस्था, मज्जारज्जू म्हणतो की नाही आपण, नर्वस सिस्टम. हा नर्वसच दिसतोय बाबा आज. अरे नर्वस का दिसतोय? एनजीएफ बॉडीमध्ये कमी झालंय. हे मिळेल तुम्हाला स्पिरुलिना आणि कोकोजी मधनं. आता स्टेप नंबर 5, क्लीन अप युअर स्टमक अँड बावल्स विथ डीएक्सन स्पायसिटी. स्पायसिटी म्हणजे मसाला टी आला आपल्याकडे बरं का. हा खायचा पंच आहे, आणि गरम पाणी तांब्याभर घेऊन त्याच्यात एक पाऊच टाकून पण तुम्ही घेऊ शकता. हे जर स्पायसिटी तुम्ही घेत राहिला. युनिक सेलिंग पॉइंट त्याच्यात काय काय टाकलंय तुम्हाला माहितीये का? सगळ्यात महत्वाचं, कॅन बी मेड. कुठं पण बनवू शकता, गरम पाण्यामध्ये बनवू शकता, थंड पाण्यात बनवू शकता, पण खूप गरम पाण्यात नका बनवू, उकळू नका पाणी, एवढं गरज नाहीये. आणि त्याच्यामध्ये काय टाकलंय? कंबाईंड जीएल आणि भारतीय जडीबुटी, कॉम्बिनेशन विथ जीएल इंडियन जडीबुटी, गुड फॉर पचन संस्थेकरता. त्याच्यात काय टाकलंय? दालचिनी, जिरे आणि आलं. ओके, हे टाकलंय त्याच्यामध्ये. आणि तोंडाचे ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचा वास येतो काय लोकांच्या, ओके, किंवा तोंडात काहीतरी अल्सर होतो, असा त्रास व्हायला लागतो, त्याच्यात टाकलंय अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी स्पायसेस युज्ड, अँटी इन्फ्लेमेटरी. ओके, म्हणजे सूज येते, दहा होतो, तोंड येतं सारखं बऱ्याच वेळा, त्याच्याकरता याच्यामध्ये टाकलंय आलं, लवंग आणि दालचिनी. आणि हे काय करतं माहितीये का? म्युकस मेम्ब्रेन, स्पेशली माउथ अँड थ्रोट. म्हणजे काय लोकांचा घसा कोरडा पडतो. ओके, घशाला कोरड पडते, आणि घशाला जर सारखी सारखी कोरड पडायला लागली तर या माणसाला होऊ शकतं ग्वायटर. ओके, त्याला म्हणू शकतो आपण थायरॉइड, किंवा त्यांना होऊ शकतो टॉन्सिलचा त्रास, किंवा त्यांचा घशाचा काहीतरी प्रॉब्लेम डेव्हलप होऊ शकतो. त्याच्याकरता तुम्हाला स्पायसिटी खाणं पिणं महत्वाचं आहे. कॉर्डिमॉन सिग्निफ. आणि दालचिनी काय करतं माहितीये का? बीपी कमी करायचं काम करतं. त्यामुळे ज्या लोकांना बीपी, हाय बीपीचा त्रास आहे ना, तुम्ही आपल्या चहामध्ये दालचिनीची पूड टाकू शकता, पावडर मिळते मार्केटमध्ये. पण आपला स्पायसिटीच घ्या ना. त्यामुळे स्पायसिटी प्यायला सुरुवात करा, त्याच्यात दालचिनी तुम्हाला मिळायला लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुमचं हृदय चांगलं ठेवण्याकरता
आणि अँटीबॅक्टेरियल, पोटात काहीतरी झाले, जीवजंतू तयार झालेत, पोट दुखायला लागले, पोट गच्च होतंय, पोट साफ होत नाही, तर त्याच्यात टाकले बासिल आणि तुळस. तुळशीला काय म्हणतात माहितीये का? तुळसला म्हणतात क्वीन ऑफ हर्ब्स, जडीबुट्टीची राणी आपली तुळस. देवाघरची तुळस असते ना आपल्या अंगणामधले, त्यामुळे तुळशीची पानं चांगली असतात. खात पीत जा दररोज. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रतिकारशक्ती वाढण्याकरता आणि कॅन्सर थांबवण्याकरता काय याच्यामध्ये, GL च्या गोळ्यांची पावडर, आलं आणि ब्लॅक टी पण टाकलाय. मग आलं काय काय करतं? आल्याचं काम काय असतं? आलं अशा जर तुमच्या खाण्यापिण्यात कायम राहिलं तर ज्या लोकांची आपण हाडं ठिसूळ होतात किंवा दुखायला लागतं अंग सगळं, आणि ज्यांना मसल मध्ये पेन होतात, मसल पेन, ह्या लोकांनी आलं खाण्यामध्ये ठेवा. मसल क्रॅम्प येतो किंवा मसल सोअरनेस, म्हणजे ना क्रॅम्प येतो, काहीतरी दुखत राहतं, पोटरीमध्ये दुखत राहतं, किंवा तुम्हाला बायसेप ट्रायसेप मध्ये चामका निघायला लागतात, अशा ठिकाणी तुमच्या खाण्यामध्ये आलं चावायला शिका किंवा आल्याचा चहा प्यायला शिका. आलं भरपूर काम करायला लागेल. क्युमिन, क्युमिन म्हणजे जिरे, डायबिटीस कमी करायचं काम करतं, कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम करतात जिरे. त्याच्यानंतर क्लोज, लवंग काय करते? लवंग काम करते श्वसन संस्था चांगलं करायचं, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी बरी करतं. लवंग खात जा जेवल्यावरती, तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी करायचं काम करते लवंग. मिंट, पुदिना काय करतं? पुदिना, पुदिना ज्याचं नाक चोंदलं जातं नाही का, सर्दी अडकते नाकामध्ये किंवा घसा खवखव करायला लागतो, कोरोना आला होता तुम्हाला, मग पुदिना टाकून चहा पिऊ शकता तुम्ही मस्तपैकी. हे आपल्या स्पायसी टी मध्ये सगळे बरं का एकत्र, वेगळं काय करायची गरज नाही. कॉर्डिमॉन, कॉर्डिमॉन म्हणजे वेलची, वेलची. मगाशी मी तुम्हाला दालचिनी म्हटलं बरं का, सॉरी बरं का, म्हणजे ही वेलची, कॉर्डिमॉन म्हणजे वेलची. वेलची ही काय करते आपल्याला, ह्याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे, विच इज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. हे तुमचं रक्ताभिसरण चांगलं करायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, हे काय करतं की जर तुमच्या खाण्यामध्ये वेलची चांगली राहिली तर तुमच्या डोक्यातल्या केसांची मुळं मजबूत करतं. वेलची खात जा, वेलची. ज्यांच्या केसात कोंडा झालाय, केसाचे पुंजकेच्या पुंजके जातात. मला वाटतं काल का परवाच मला फोन आला होता एक कोल्हापूर मधून, सर मला 2 मुलं झाली आणि आता माझ्या डोक्यावरती केसच नाहीत राहिली, व भरपूर केस कमी झाली, ती वेलची टाका, वेलची चहामध्ये वेलची टाका, चांगला फायदा व्हायला लागेल. हळद, हळद काय फायदा करते? ज्या लोकांना संडासमधनं रक्त पडतं, इरिटेबल बावल सिंड्रोम झालाय, डिप्रेशन होतं, त्यांनी हळद, हळद असली पाहिजे तुमच्या खाण्यापिण्यामध्ये. आपल्या मसाल्यात आपण हळद वापरतो. त्याच्यानंतर धना पावडर, धने किंवा कोथिंबीर कशा करता? बीपी कमी करतं, हाडं चांगली करतं. हे सगळे सगळे घटक कशामध्ये टाकलेत? आपण स्पायसी टी मध्ये टाकलेत. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की delayed digestion of food in your intestine lead up to bacteria and toxic waste buildup. आता मला सांगा, तुम्हाला मी गंमत सांगतो, समजा आपण सगळेजण घरात जेवलो आणि जेवल्यानंतर काय केलं माहितीये का, खरकटी भांडी धुतलीच नाही, लेट धुतली, तर काय होईल मला सांगा? त्या खरकट्या भांड्यांचं काय होईल? ते तिथे वाळायला लागेल, त्या भांड्यावरती काहीतरी डाग पडायला लागतील आणि ते भांडे खराब व्हायला लागेल. मग आता मला सांगा, जर मी भांडी लेट घासली, ओके, तर ती भांडी स्वच्छ राहत नाही, त्या भांडी खराब व्हायला लागतात. मग मी जेवलोय, पण जेवल्यानंतर माझ्या बॉडीने खाल्लेलं अन्न पचवायलाच घेतलं नाही, उशीर लावला पचवायला. आणि जर पचायला उशीर लागला तर तेवढा वेळ जेवढं अन्न माझ्या पोटात अडकेल आणि जेवढा वेळ ते मला पचणार नाही, जेवढा वेळ ते मला पचणार नाही, किंवा माझी पाचन क्षमता कमजोर आहे, तर त्याच्यामुळं काय व्हायला लागेल, माझ्या बॉडीत मी जेवलेला असून सुद्धा माझी बॉडी कुपोषित राहील, कारण पचतच नाही, बाउल मुवमेंटच चांगली नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोटाचे आजार व्हायला लागतील. म्हणून म्हणून पटापट पचन संस्था काम करायला पाहिजे. जेवण झालं की भांडी घासून टाकायला पाहिजे, असं जर तुम्हाला कळत असेल तर पटकन तसंच मी खाल्लेलं पोटात अन्न गेलं की पाचन क्षमता माझी चांगली असायला पाहिजे. ती पाचन क्षमता चांगली असण्यासाठी तुम्हाला जेवण झाल्यावरती स्पायसी टी प्यायचं आहे किंवा स्पायसी टी खायचंय, बडीशेप खातात तसं. त्याच्यामुळे काय व्हायला लागेल की तुम्हाला गॅस होतात, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, ढेकर देत बसलाय काहीतरी बिनकामाचा, वरनं ढेकर खालनं ढेकर बिनकामाची, आणि मग त्याला येतोय अटॅक बिनकामाचा. त्याच्याकरता स्पायसी टी खाणे पिये मस्तपैकी एन्जॉय करायला सुरुवात करा. याच्यानंतर spicy tea, licorice is a moderately effective laxative for people having problems with bowel transit time.
आता लिकोराईस म्हणजे काय माहितीये का? लिकोराईस म्हणजे ज्येष्ठमध गावाकडचा. हे इंग्रजी लोक काहीतरी सांगतात. आता मला सांगा, लिकोराईस म्हणून जर तुम्हाला पावडर काढली, त्यांनी एखाद्या गोळ्यात जर भरून दिला, 5 रुपयाला एक गोळी, एक ज्येष्ठमधाचं लाकूड मिळतं, त्या जर 50 गोळ्या झाल्या तर किती रुपये छापतील ॲलोपॅथीवाले? अरे ज्येष्ठमधाची कांडी जर चघळली दररोज जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात जर ठेवलं, तर तुमच्या बावेलची मुवमेंट चांगली व्हायला लागेल, पोट चांगलं साफ व्हायला लागेल. आणि जर पोट चांगलं साफ व्हायला सुरुवात झाली, हार्ट अटॅक कशाला येणार आहे तुम्हाला? कशाला मुळव्याध होणार आहे? कशाला तुमचं पोट गच्च राहणार आहे? काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळं तुमच्या खाण्यापिण्यामध्ये ज्येष्ठमध असायला पाहिजे. तो ज्येष्ठमध आपल्या स्पायसिटी मध्ये आहे, वापरायला सुरुवात करा. लिकोराईस इज अ कंपोनेंट ऑफ डिएक्शन स्पायसिटी. ज्येष्ठमध म्हणणार मी आता मराठीमध्ये. लिकोराईस म्हणजे ज्येष्ठमध. हे काय करतो? एनहान्स द प्रोडक्शन ऑफ म्युकस बाय द इंटेस्टाईन. म्हणजे तुमची आतली आतडी स्मूथ होण्याकरता. आता मला सांगा, तुम्ही एखाद्या रोडने गाडी चालवताय आणि रोडचं डांबर संपलंय आणि खडबडीत खडीचा रस्ता आहे, तर गाडी आपटायला लागेल तुमची. तसं माझ्या पोटातलं लायनिंग, जिथून माझं म्हणजे आपला स्टूल साफ होतो, आपली टॉयलेट साफ व्हायचा मार्ग आहे, आणि त्याचा खरबरीत आहे, रस्टी झालंय सगळं, तर निघणारच नाही बाहेर. मग संडासमध्ये रक्त पडायला लागेल, फिशर, फिस्टुला, ॲनस कॅन्सर, पेप्टिक अल्सर, असं हायपर ऍसिडिटी, असं जर व्हायला नको असेल, स्पायसिटी प्यायला सुरुवात करा. पोटात आग ही आग. बघा समोर चित्रात माणूस दाखवला, त्याच्या पोटात आग लागली आग. ओके. मग असं जर काय होत असेल, इन्फ्लेमेशन, काय लोकांना टॉयलेटमध्ये आग होते, काय लोकांना पोटात आग होते, याचा अर्थ स्पायसिटी तुला भाव घ्यायला सुरुवात कर. डिएक्सनचा 1 नंबर छान वाटायला लागेल. क्लीन अप युअर स्टमक अँड बावल्स विथ स्पायसिटी. खूप चांगलं प्रोडक्ट आहे ते. आता मला वाटतं की स्टेप नंबर 6 पासून मी तुम्हाला उद्या सांगतो. 10 वाजलेत. आता आपण इथं आपला टॉपिक आजचा संपूया. थँक्यू.